नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या आठवड्यात आपण आकाश मुद्रा बघितली, तिचीच जोड मुद्रा शून्य मुद्रा आज आपण बघणार आहोत. ही कोणाकोणाला फायदेशीर आहे? तर ज्यांना कानाचा कोणताही विकार झालेला आहे, ज्यांना वातविकाराचा खूप त्रास होतोय, ज्यांना व्हर्टिगोचा खूप त्रास होतोय, ज्यांना स्किन डिसीजेस काही होत आहेत वारंवार, ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे, ज्यांना श्वसन संस्थेशी किंवा हृदयाशी असे संबंधित काही विकार आहेत, ज्यांना डिमेन्शियाचा त्रास होतोय म्हणजे स्मृतिभ्रंशाचा त्रास होतोय, ज्यांना झोप नीट लागत नाही आहे, असे कोणतेही जर त्रास तुम्हाला असतील तर त्यासाठी उपयोगी पडेल अशी मुद्रा म्हणजे शून्य मुद्रा. मात्र तिचे फायदे फक्त शारीरिक व्याधींपुरते मर्यादित नाहीत. आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा ती प्रचंड उपयोगी आहे. त्यामुळे तिचं दुसरं नाव मुद्रा ऑफ हेवन असं आहे. हे आपण सगळंच बघणार आहोत. पण त्याच्या आधी ही मुद्रा करायची कशी, कोणी करायची नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि मग त्याचे सगळेच फायदे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक. मानसिक मी म्हटलं की तन मनाला काही वेळेला बधीरपणा येतो, तो सुद्धा दूर करायचं काम ही मुद्रा करते. आणि त्याच्यामुळे ही मुद्रा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पण कृपया हा एपिसोड शेवटपर्यंत बघा, कारण कुणी ती करायची नाही हे सुद्धा मी सांगणार आहे. परत ही मुद्रा ही तहहयात करायची मुद्रा नाही. ज्या वेळेला आपण ज्या रोगासाठी ती करायला घेतली तो रोग बरा झाल्यावर ती मुद्रा करायचं थांबवायचं असतं. हे सगळंच मी डिटेलमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला आपण मुद्रा कशी करायची ते बघूया. मी अगदी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, कोणतंही जर तत्त्व बॅलन्स करायचं असेल तर त्याच्या टिप्स जोडायच्या. आणि कोणतंही तत्त्व जर सप्रेस करायचं असेल, कमी करायचं असेल तर ते अंगठ्याच्या मुळाशी लावून त्याच्यावर अंगठा दाबायचा. हे आकाश तत्त्व आहे. गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं ही आकाश मुद्रा आहे. शून्य मुद्रा करायची असेल तर हे आकाश तत्वाचं बोट अंगठ्याच्या तळाशी इथे लावायचं आणि त्याच्यावर हलकेच अंगठा दाबायचा. बाकीची तिन्ही बोटं सरळ. अशा तऱ्हेने ही शून्य मुद्रा केली जाते. आकाश मुद्रा म्हणजे आकाश तत्व जेव्हा जास्त होतं त्यावेळेला ते सप्रेस करणं गरजेचं असतं. कारण जिथे जिथे शरीरात पोकळ्या आहेत तिथे तिथे आपल्याला आकाश तत्व आहे. आणि आकाश तत्व खूप वाढलं तर आकाशातून वायू जन्म घेतो, त्याच्यामुळे वातविकार वाढतात. कानात पोकळी आहे त्याच्यामुळे कानाचे त्रास सुरू होतात. टिनिटस नावाचा एक रोग आहे की ज्याच्यात कंटिन्युअस घंटा वाजल्यासारखा आवाज येतो. तो कशानेच बरा होऊ शकत नाही, तो या मुद्रेने बरा होऊ शकतो. त्यामुळेच या मुद्रेचं महत्त्व खूप जास्त आहे. याला आकाश शामक मुद्रा असं एक नाव आहे. आणि दुसरं मुद्रा नाव जे मी म्हटलं तसं मुद्रा ऑफ हेवन असं म्हटलं जातं. त्याचं कारण आकाश म्हणजे पोकळी म्हणजे शून्य. त्या शून्यात, त्या पोकळीत जेव्हा आपण स्वतःला विलीन करतो किंवा जेव्हा आकाशात काहीही नसतं, निव्वळ पोकळी असते, तेव्हा अनाहत नाद ऐकू येऊ शकतात. आणि त्यामुळेच याला मुद्रा ऑफ हेवन असं म्हटलं जातं. हे अनाहत नाद ऐकू येऊ शकतात कारण अनाहत चक्रावर ही मुद्रा प्रभाव टाकते. आणि त्यामुळे जर आध्यात्मिक उन्नती जरी साधायची असेल तरी याचा आपल्याला खूप फायदा होतो. आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे शून्यवत. कोणी जर माणूस गेला तर आपण म्हणतो एक त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे, सगळं जग शून्यवत वाटतंय, मनाला बधीरपणा आलाय. हा बधीरपणा तनाला, मनाला वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतो. आणि तो येतो तेव्हा आपल्याला काहीच सुचत नाही, आपलं कोणतं साधं कामसुद्धा आपण करू शकत नाही. तो बधीरपणा जर घालवायचा असेल तर ही मुद्रा काम करते, कारण ती आकाश तत्व सप्रेस करते. दुसरं म्हणजे ही जी आपण हे जे टीप आहे आकाश तत्वाचं ते अंगठ्याच्या तळाशी लावतो. हे थायरॉईडचे पॉईंट्स आहेत आणि त्याच्यामुळे थायरॉईडचा जर विकार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही उपयोगी, विशेषतः हायपोथायरॉईड, त्यासाठी ही उपयोगी पडू शकते. मी म्हटलं आकाशात वायू जन्म घेतो, आकाशाच्या पोकळीतच वायू वाहतो, त्यामुळे वातविकार जेव्हा प्रचंड वाढतात त्यावेळेला ही मुद्रा उपयोगी पडते. मी गेल्या एपिसोडमध्ये असं सांगितलं होतं की ज्यांना वातविकार आहेत त्यांनी आकाश मुद्रा करू नये, कारण आकाश वाढलं तर वातविकार वाढण्याची भीती आहे. पण इथे आपण आकाश कमी करतोय, त्यामुळे ज्यांना वातविकार आहेत त्यांनी ती कमी, म्हणजे ते जर कमी करायचे असतील तर ही मुद्रा लावणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर व्हर्टिगो, हे वात वाढल्याने जे काही हे होतात ना, किंवा आकाश तत्व वाढल्याने दुखणी, तर त्याच्यात व्हर्टिगोचा त्रास सुद्धा होतो आणि तो बऱ्याच जणांना होतो.
तोही कमी व्हायला मदत होते. डिमेन्शिया मी म्हटलं कमी होतो किंवा मनाला आलेला बधीरपणा कमी होतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा वात वाढतो त्यावेळेला आपल्या डोक्यात विचारांची वावटळ वाढते. मग आपल्याला काहीच सुचत नाही, आपण नीट तर्कशुद्ध विचार करूच शकत नाही. इतकं डोकं त्या विचाराच्या कल्लोळांनी बधीर झालेलं असतं की काय सुचत नाही. त्यावेळेला ही मुद्रा जर केली तर ते सॉर्ट आऊट करायला मदत होते व नीट गोष्टी लक्षात ठेवायला मदत होते. म्हणजेच पर्यायाने डिमेन्शिया कमी व्हायला, स्मृतिभ्रंश कमी व्हायला मदत होते. झोप लागत नाही असा मी उल्लेख केला, कारण विचारांची वावटळ कंटिन्युअस डोक्यात चालू राहिली, मन बधीर राहिलं, मनात काहीतरी चालू राहिलं तर आपल्याला झोप लागणं कठीण आहे. याने ते सगळंच सबसाईड होतं, कमी होतं आणि त्याच्यामुळे झोप लागण्यासाठी सुद्धा ही मुद्रा उपयोगाची आहे. पोकळ्या जिथे जिथे आहेत तिथे आकाशतत्व आहे, त्यामुळे श्वसन संस्थेशी संबंधित काही विकार असतील किंवा हृदय त्याच्याशी संबंधित काही विकार असतील तर तिथेही पोकळी आहे. त्याच्यामुळे त्याचा संबंध हा आकाशतत्व वाढलेलं असणं याच्याशी असू शकतो. त्याच्यामुळे त्याहीसाठी ही मुद्रा केली तर फायद्याचं आहे. मात्र थायरॉईड आणि हृदयविकार हा ज्यांना आहे किंवा त्याच्यासाठी जे ही मुद्रा करू इच्छितात त्यांनी तज्ज्ञ योगगुरूच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने ती मुद्रा करा. त्यात धोके काही नाही आहेत, पण सल्ला घेतलेला, मार्गदर्शन घेतलेलं, कारण प्रत्येकाची तब्येत वेगवेगळी असते. यात एक धोका आणखीन असा संभवतो की आपण अग्नितत्वानी आकाशतत्व सप्रेस करतो. त्यामुळे आकाशतत्व कमी होतं, अग्नितत्व वाढतं आणि त्याच्यामुळे काहींना उष्णतेचे विकार होण्याची भीती असते. तसं जर झालं तर जरी ही मुद्रा दिवसभरात मिळून 45 मिनटं लावायची असली किंवा किमान सकाळ संध्याकाळ 10-10 मिनटं तरी लावायची असली तरीसुद्धा ज्याने त्याने आपापल्या तब्येतीप्रमाणे आपल्याला किती झेपतंय ते बघून ही मुद्रा लावावी. 5 मिनटापासून सुरुवात करावी, 2 मिनटापासून सुरुवात करावी आणि मग जसजसा त्याचा फायदा आपल्याला होत जाईल तसतसं आपल्याला त्याचा लाभ लक्षात येईल की आपण कितीपर्यंत केली, किती वेळासाठी केली तर त्याचा आपल्याला फायदा होतो हे लक्षात येईल. हृदयाचे आपण जेव्हा असं दाबतो, जरी आपण हे अंगठ्याच्या मुळाशी दाबत असलो तरी आपल्या इथे पण प्रेशर पडतं त्याचं आणि त्याच्यामुळे हृदयविकारासाठी फायदा होतो ॲक्युप्रेशरप्रमाणे असंही मानलं जातं. त्यामुळे हे ज्यांना ज्यांना हे सगळे त्रास आहेत त्यांनी ही मुद्रा अवश्य करावी. कंपन, आकाशात कंपन असतं, व्हायब्रेशन्स असतात. वायू जेव्हा वाहतो तेव्हा व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. ते कंपन जरी दूर व्हायचं असेल तरीसुद्धा ही मुद्रा करणं फायद्याचं पडतं आणि त्याचा अल्टिमेटली फायदा आपल्या इतर सगळ्या नर्वस सिस्टीमवर वगैरे आपल्याला होतो आणि त्यामुळे हिला मुद्रा ऑफ हेवन असंही म्हटलं जातं. त्यामुळे ज्यांना आध्यात्मिक उन्नती साधायची आहे त्यांनी ही मुद्रा अवश्य करा. ही अशी लावताना आपली ही 3 बोटं सरळ ठेवायची आहेत. पण काहींना जर ही सरळ ठेवता येत नसतील तरी हरकत नाही. मुळात ही जोडली जाणं आणि ही मुद्रा करेक्ट होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा एक तत्व बॅलन्स व्हायला सुरुवात होते तेव्हा ॲटोमॅटिकली बाकीचे तत्व बॅलन्स होतातच. त्याच्यामुळे हे असे राहिले तरी फार काही त्यांनी प्रॉब्लेम येणार नाही आहे, चालू शकतं तसं. मुळात ही मुद्रा अशी करणं हे गरजेचं आहे. काहींना संधिवाताचा त्रास असतो, त्यांना बोटं अशी पटकन हे करता येत नाही, त्यांनी हाताला जर तेलाचं मॉलिश करून मग ही मुद्रा लावायचं म्हटलं तर फायदा होऊ शकतो. काही जण असंही सांगतात की संधिवाताचा जर त्रास असेल तर एका हाताने पृथ्वी मुद्रा करा आणि एका हाताने ही मुद्रा करा तर त्याचा फायदा होतो. पण या सगळ्याच बाबत हे सगळं आपल्या प्राचीन ग्रंथातून जे आलं आहे ते किंवा ज्यांचे अनुभवाचे बोल आहेत तसं, याला शास्त्रशुद्ध संशोधनाचा आधार नाही. त्याच्यामुळे आपण करून बघावं, आपल्याला फायदा झाला तर ती कंटिन्यू करावी. ते दुखणं बरं झाल्यावर मात्र ती मुद्रा बंद करायची आहे. ही हयात करायची मुद्रा नाही. त्यामुळे माझा कान दुखणं थांबलं की मी ही मुद्रा बंद करायची आहे. अशा तऱ्हेने ही मुद्रा केली जाते. आकाशतत्व वाढतं तेव्हा काही वेळेला सूज येते अंगावर, ती सूज कमी करण्यासाठी सुद्धा ही मुद्रा उपयोगी पडते. त्यामुळे करून बघा, बऱ्याच जणांना ह्याचा फायदा होतो आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रचंड फायदा होतो आहे, मानसिक शांतीसाठी होतो आहे. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही तो फायदा होईल आणि तुम्हाला काय अनुभव येतात हे जर मला कळवलं तर मला खूप आनंद होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र त्यासाठी ही माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हे चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण अजून बऱ्याच महत्त्वाच्या मुद्रा पुढे यायच्या आहेत.
आणि इतरही बऱ्याच शास्त्रांची माहिती पुढे यायची आहे जी आपल्यासाठी उपयोगाची आहे, ती तुमच्यापर्यंत पोचावी असं मला वाटतं आणि तुमचं स्वास्थ्य अल्टिमेट आरोग्य तुम्हाला लाभावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल अशी आशा आहे. तशी मी विनंती करते आणि तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.